नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्, महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे। नमस्कार. आजची आपली ही मुलाखत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवरती आहे. आपण सगळेजण जाणतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एक विशेष संघटन विश्व आहे आणि तसंच ते विचार विश्वही आहे आणि भाव विश्वही आहे. ज्येष्ठ प्रचारक विचारवंत मान्य दत्तोपंत ठेंगडी असं म्हणत असत की साखरेची गोडी म्हणजे काय हे शब्दात सांगून कळणार नाही. प्रत्यक्ष चमचावर साखर तोंडात टाकली की ते कळतं. संघाचंही असंच आहे असं ते म्हणत की वर्णनांनी शब्दांनी संघ समजेलच असं नाही. संघाची परिपूर्ण समज उत्पन्न होईल त्याच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर. आणि अशा प्रकारचा संघ कार्याचा संघ विचाराचा प्रत्यय गेल्या 100 वर्षामध्ये अक्षरशः लाखो स्वयंसेवकांनी घेतला आणि आपल्या जीवनामध्ये अंगीकारला. अशाच स्वयंसेवकांच्यापैकी एक ज्येष्ठ स्वयंसेवक हरिभाऊ मिरासदार यांच्याशी आपण आज बोलणार आहोत. बालवयातच पंढरपुरामध्ये संघाचा स्पर्श त्यांना लाभला आणि त्यानंतर प्रचारक या नात्यानेही त्यांनी काही काळ ईशान्य भारतासारख्या दुर्गम भागामध्ये काम केलं. तिथून परतल्यानंतरही पुढचं सगळं आयुष्य ते संघ दृष्टीनेच समाज जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तबगारी गाजवत राहिले. आज वयाच्या 85व्या वर्षी मागे वळून बघताना संघकार्याच्या उलगड्याविषयी, त्या संघाच्या विचाराचा आणि कामाचा त्यांच्या आयुष्याला जो स्पर्श त्यांना लाभला, जो संस्कार मिळाला, त्या संस्काराविषयी आणि संघाच्या एकूण वैचारिक व्यावहारिक उलगड्याविषयी आपण मुलाखतीमधून जाणून घेऊया. हरिभाऊ नमस्कार. नमस्कार. लहानपणीच मागाशी म्हटलं त्याप्रमाणे पंढरपुरामध्ये आपला संघाशी संपर्क आला. एकूण ती कशी प्रक्रिया घडून गेली, तेथे मिळालेल्या संस्कारांची महती ही कशी आपल्या अंतरंगामध्ये रुजत गेली याचा थोडा तपशील सांगा ना. 1940मध्ये माझा जन्म झाला, ऑगस्टच्या 29 तारखेला. आणि त्या काळातला जी परिस्थिती होती, एकीकडे दुसरं महायुद्ध चालू होतं, एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम त्याची धुरा परमपूजनीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवकर यांनी घेतलेली होती. आणि संघाच्या या कामाची गती ही अधिक वाढवावी असा त्यांचा प्रयत्न चाललेला होता. पण या सगळ्या गोष्टी मला नंतर कळल्या. जेव्हा संघ सुरू झाला त्यावेळेला काय परिस्थिती होती हे त्यावेळेला मला कळणं शक्य नव्हतं. 6-7 वर्ष झाल्यानंतर साधारणपणे 1947च्या मे महिन्यामध्ये आम्ही आमच्या मामाकडे अकलूजच्या वाड्यामध्ये काही दिवसाकरता राहायला गेलो. आम्ही 6 जण भाऊ, 3 बहिणी आणि मामाच्याकडचे असे एक 10-12 जण, असे एक 15-20 जण आम्ही एकत्रित 2-3 दिवस होतो. आणि त्या काळात एके दिवशी संध्याकाळी आमचे बंधू दादा ज्यांना म्हणत होतो, ज्यांचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे, दमा मिरासदार, ते म्हणाले आपण आता शाखेत जाऊया. आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे 10-12 जण शाखेत गेलो. शाखेतमध्ये खूप जोराचा पाऊस आला. वळवाचा पाऊस ज्याला म्हणतात तो जोराचाच असतो. आणि त्याला शेवटी इतकं झालं की मला जागेवर उभं राहता येणं. आणि म्हणून मी दादाच्या पाठीमागे जाऊन उभं राहिलो, अशी माझी आठवण त्यावेळची आहे. म्हणून ती शाखा माझ्या खरं म्हणजे लक्षात राहिली. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घर मोठं होतं त्यांचं मामाचं आणि असे सगळे 10-15 जण बसलो
आमचे बंधू दादाने मग त्यावेळेस ते पुण्यामध्ये संघशाखेत जात होते आणि ती पद्य त्यांनी त्या काळामध्ये आम्हाला म्हणून दाखवली. अशी माझी पहिल्या शाखेची जी सुरुवात आहे ती अशी आहे. त्यानंतर मग आम्ही काही दिवसांनी पंढरपूरला आलो आणि पंढरपूरला आमच्या बंधूने मला, पंढरपूरचे जे भाऊ होते त्यांनी मला शाखेत द्यायला सुरुवात केली. त्या काळामध्ये 2 शाखेत मी त्यावेळेला जाऊन आलो आणि 2 शाखा होत्या. तर एक नेताजी शाखा म्हणून जी होती ती पंढरपुरात लखुबाईचं देऊळ असं म्हणतात, नदीच्या काठालाच आहे दोन्ही. तर त्या काठावर जी मैदान, मोकळं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये तो मला घेऊन गेला. तर पाहिलं तर मी दृश्य जे पाहिलं त्यावेळेला साधारणपणे 125-150 स्वयंसेवक आणि वेगवेगळ्या ध्वज लागलेला होता आणि ध्वजाच्या समोर काही जण उभे होते आणि एक गण, ज्याला आता गण म्हणतात, साधारणपणे 20-21 जणांचा असा एक गण योगचाप करत होता. तरुणांचा गण दंड घेत होता, कुठे द्वंद्व चाललेलं होतं. अशा प्रकारचं दृश्य हे मला त्यावेळेला दिसलं. म्हटलं हे फार छान आहे. हे दृश्य पाहूनच मला खूप आनंद झाला. आपणही शाखेत जावं असं सरळ वाटणं कोणालाही साहजिकच होतं. आणि त्या दिवशी प्रार्थनेला फक्त उभे राहिलो, परंतु दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शाखेत गेलो आणि दुसऱ्या शाखाही तशीच होती. 100-125 सहसक होते, वेगवेगळे गट, वेगवेगळे गण, हे वेगवेगळे कार्यक्रम करत होते आणि ते दृश्य माझ्या कायमच्या लक्षात राहिलं. आणि संघाचं पहिलं जे दृश्य आहे शाखेचं, शाखा कशी असावी, काय त्याचं वर्णन काय चाललेलं असतं त्या शाखेमध्ये, याचा बोध, याचं दृश्य हे मला त्यावेळेला मिळालं आणि त्यातून माझ्या संघाच्या कामाचा सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा काळ हा संघाच्या कामाच्या दृष्टीने अधिकाधिक जवळ तुम्ही संघाच्या गेलात असा स्वाभाविकपणाने राहिला असेल. थोडं त्याच सुरुवातीच्या काळापाशी जर थांबलो तर त्यावेळेला देशातली परिस्थिती ही पारतंत्र्याची होती, तीही आपण पाहिलीत. अबोध वयात का होईना पण ते एक आठवण तुमची असेल. स्वातंत्र्य मिळालं ते फाळणीसह मिळालं आणि फाळणीच्या निमित्ताने देशभरामध्ये खूपच प्रक्षुब्ध परिस्थिती निर्माण झाली. त्याचाही आपण काही प्रमाणामध्ये अनुभव घेतला. स्वातंत्र्याच्या पाठोपाठच महात्मा गांधीजींच्या हत्येचं किटाळ संघावरती लादलं गेलं आणि संघावर बंदी लादली गेली. तो बंदीचाही पुढचा 2-2.5 वर्षाचा काळ तोही आपण पाहिलात. आणि त्यानंतरच्या काळात संघाच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली, तीही आपण परत संघाशी जोडली गेलातच. तर हा जो मधला सगळा काळ प्रक्षोभाचा गेला, या काळाविषयीच्या काय आठवणी तुमच्या मनामध्ये येतात आज? 1947च्या जून महिन्यातली गोष्ट आहे. जून महिन्याच्या अखेरीस पंढरपुरात मी राहत होतो आणि माझ्या वडिलांनी आमच्या मोठ्या भावाला सांगितलं की जा रे, याला शाळेत घेऊन जा. आणि तो मला हात धरून पंढरपूरच्या प्राथमिक शाळेमध्ये, पंढरपूरच्या नगरपालिकेची एक शाळा भरत होती, ते झेंडूबाचा मठ या नावानं एक स्थान होतं, त्या ठिकाणी भरत असे. त्या ठिकाणी तो मला घेऊन गेला. तिथे एक शिक्षक होते अण्णा कुलकर्णी म्हणून, आणि त्यानं सांगितलं, शिक्षक यांनी आमच्या भावाला शाळेमध्ये घ्यायला सांगितले. बस आमची प्रवेशाची प्रक्रिया त्या ह्याच्यात पूर्ण झाली आणि तेव्हापासून मी ते शाळेत जायला लागलो. साधारणपणे हा जून महिन्यात संपत आलेला होता आणि जुलैमध्ये 1 महिनाभर मी शाळेत गेलो नसेल. 1-1.5 महिन्यामध्ये एके दिवशी सकाळी आम्हाला लवकर बोलवलेलं आहे. कशा करता बोलावलं आम्हाला काही कळालं नाही, परंतु सकाळी 7-7:30 वाजता आम्ही शाळेमध्ये गेलो आणि त्यावेळेला मोठा गर्दी सगळी जमलेली होती. खूप गर्दी, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळातली मुलं तिथे जमलेली होती आणि एक मोठा स्तंभ उभा केलेला होता आणि त्या स्तंभासमोर आम्हाला रांगेत उभा केलं आणि पहिलं वाक्य सांगितलं की आज भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याचा हा पहिला दिवस आहे. आणि हा जो स्वातंत्र्याचा पहिला दिवस मी अनुभवला. आमच्या समोरच तिरंगा ध्वज फडकवण्यात आला आणि वंदे मातरमची घोषणा केली. वंदे मातरम त्यामध्ये कोणीतरी तिथे गायलं, हां, झंडा उंचा रहे हमारा, असं गीत हे सगळ्यांच्याकडनं तरी म्हणून घेतलं.
त्याच्यानंतर मग सगळ्यांना चॉकलेट वगैरे असे काय लिमलेट वगैरे असे जे असते ते वाटप के झालं. एक 5 मिनटाचं कदाचित त्यावेळेला बोलणं झालं असेल, पण त्याच्याकडे काय आमचं लक्ष नव्हतं. मुख्य लक्ष आमचं त्यावेळेला जे काही चॉकलेट वगैरे मिळणार याच्याकडेच होतं आणि ते घेऊन आम्ही परत आलो. तेव्हापासून आपल्याला आता स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्याचा अनुभव सगळ्यांनी घेतला पाहिजे, या अशा प्रकारची चर्चा वगैरे सगळीकडे हे चालू होती. त्यापासूनच्या सगळ्या आठवणी ह्या माझ्या ज्या आहेत त्या मी आता आपल्यासमोर सांगणार आहे. मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझा कसा संबंध आला. संघाचा संबंध याचा अर्थ संघाच्या शाखेशी संबंध. शाखा ही साधारणपणे सकाळी किंवा संध्याकाळी भरत असे आणि एके दिवशी माझा भाऊ, मोठा भाऊ, तो म्हणाला चला रे आपण शाखेत जाऊया. आणि मी आणि आमचा एक धाकटा भाऊ, तो आम्ही असे मिळून दोघे शाखेत गेलो. लखुबाईचं एक देऊळ आहे पंढरपुरामध्ये, त्याच्या आसपास एक मोठं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये एक नेताजी शाळा म्हणून शाखा होती. आणि त्यांनी सांगितलं आज नेताजी शाखेमध्ये जाऊ, तुला कुठल्या शाखेत जायचं ते तू ठरव. त्याप्रमाणे मी त्या शाखेत गेलो आणि ते ज्यावेळेला ध्वज लागलेला होता, ध्वजासमोर 2-3 उभे होते आणि सबंधच्या त्या पटांगणामध्ये, त्या आवारामध्ये साधारणपणे 125-150 स्वयंसेवक वेगवेगळे कार्यक्रम करत होते. शिशूंच्या गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या, काहीतरी गीत चाललेलं होतं, बालांची लेझिम चाललेली होती, तरुणांचे दंड व्यायाम किंवा दंड हातात घेऊन द्वंद्व वगैरे प्रकार चालू होते. अशा प्रकारचं सगळे कार्यक्रम ज्या शाखेवर चालू होते असं एक दृश्य मला ते दिसलं आणि हे दृश्य झाल्यानंतर मी चकित झालो. अशा प्रकारचं दृश्य मी कधी पाहिलेलं नव्हतं. आणि नंतर एकत्रित आम्ही झालो, प्रार्थना केली आणि प्रार्थना करून घरी आलो. तर त्यांनी विचारलं तुला दुसरी शाखा पाहिजे का? म्हटलं ठीक आहे दुसऱ्या शाखेवर जाऊ. मग दुसरी प्रताप शाखा आणखी त्या नदीच्या काठाला होती, त्या शाखेवर दुसरीशी गेलो आणि तिथे साधारणपणे अशाच स्वरूपाचं दिसत होतं. त्यानंतरच्या ह्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं की रोज जर यायचं असेल शाखेवर तर रोज कसं यायला पाहिजे. मग याची सूचना आम्हाला त्या तिथल्या मुख्य शिक्षक जे कोणी होत्या त्या मुख्य शिक्षकांनी आम्हाला दिली आणि आम्ही त्या दिवशी परत आलो. अशा तऱ्हेनं आमची ती शाखेची सुरुवात झाली तिथे. आणि मग पुढे रोज शाखात जायला लागलो. नंतर आम्हाला असं आमच्या गल्लीतले जे पांडुरंग गळसासी नावाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते होते, ते म्हणाले आता तू त्या शाखेत जायचं नाही, आपण आता नवीन शाखा सुरू करायची आहे. म्हणून गावाच्या बाहेर कैकाडी महाराजांचं मठ जिथे आता आहे, पूर्वी नव्हतं, त्या काळात मोकळं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये आमची शाखा सुरू करायची आहे. म्हणून आम्हाला त्यांनी आमच्याबरोबरच्या गल्लीतले 2-4 संस्थक त्याला घेतले आणि तिथले एक 5-7 संस्थक अशी आमची ती हनुमान शाखा म्हणून त्या ठिकाणी हे सुरू झाली. हा पहिल्यातला शाखेचा माझा अनुभव तिथे आहे. मग तिथे छोटीशी संख्या फार काही नव्हती, त्यामुळे वेगवेगळे ज्या प्रकारचे खेळ करता येईल हे खेळ झाल्यानंतर आणि प्रार्थना करायची आणि हे परत यायचं, अशा प्रकारचा हे होता. काही दिवसांनी साधारणपणे 1-1.5 महिन्यांनी असं आमच्याकडे शेजारी एक मठ होता, त्या मठामध्ये काही तरुण जमले, म्हणजे साधारणपणे इतर शाखा ते तिथे जमले असावेत. तरुण बाल आणि फार मोठ्या शिशु संस्थकांना सोडून दिलं आणि कोणाचं तरी तिथे भाषण होतं, बौद्धिक वगैरे ज्याला नंतर सांगितलं जातं, त्याप्रमाणे आम्ही ते भाषण ऐकायला त्या मठामध्ये गेलो. आणि एक गीत पहिल्यांदा कोणीतरी म्हटलं, ते गीत माझ्या अजून लक्षात आहे. समयही आला महाभयंकर सावधान राहू, हिंदू हिंदूला बंधू मानुनी संघटित होऊ. ते वातावरण असं होतं 1947-48 साली. त्यावेळेला फाळणीची सगळं तयारी चालू होती आणि देश आता विभागला जाणार, मुसलमानांचा देश वेगळा, हिंदूंचा देश वेगळा, अशा प्रकारचा हा भारत आणि पाकिस्तान अशा 2 ह्याच्या विभाजनाची सगळीकडे वातावरण होतं. महाराष्ट्रामध्ये तसं आपल्याला फारसं काही जाणवलं नाही, परंतु मला नंतर असं सगळं जे आपण वर्णन ऐकत होतो त्या वर्णनाच्यामध्ये हिंदू समाजावर खूप मोठा आघात होतो आहे अशा प्रकारचं वातावरण होतं. आणि ते जे गीत होतं, हिंदू हिंदूला बंधू मानून संघटित होऊ,
हे आपण संघटन करण्याची आवश्यकता आहे. हा जो हे आहे संदेश आहे तो त्या गीतातून आम्हाला मिळाला. आणि पुढचे सगळे जे कार्यक्रम होते या सगळ्या दृष्टीनं संघाचे शाखा वगैरे जे चालत ते यासाठी चालत असत हे लक्षात आलं. पुढे 30 जानेवारी आली. आपल्याला माहिती 30 जानेवारी 1948 साली काय झालं. या दिवशी संध्याकाळी नथुराम गोडसे महात्मा गांधींच्यावर गोळी झाडली आणि देशाचं एकूण सगळं वातावरण बदललं. शाखा काही दिवस बंद ठेवायचं असं सांगितलं आणि नंतर काय करायचं अशा प्रकारचे हे सुरू झाल्या, चर्चा सुरू झाली. आणि काही दिवसांनी साधारणपणे 4-6 महिन्यामध्ये मला वाटतं 48च्या शेवटी केव्हा तरी संघानं असं ठरवलं की सत्याग्रह व्हायचा. आता हे मला काही माहिती नव्हतं, मी लहान होतो त्या काळामध्ये. 48च्या याच्यामध्ये काय फार सत्याग्रह वगैरे काही माहिती नव्हतं. परंतु मी एके दिवशी असं संध्याकाळी चाललेलो होतो तेव्हा लक्षात आलं की सगळे अनेक साधारणपणे 100-1 स्वयंसेवक गणवेश घालून आणि त्या गणवेशातून संचलन करीत हे चाललेले आहेत. आणि त्याच्यामध्ये माझा मोठा भाऊ वसंत म्हणून होता, तोही त्याच्यामध्ये होता. ते पाहिल्यानंतर मी पळत गरी आलो आणि आईला सांगितलं, अरे आपलं वसंता तिथे गेला आणि तो कुठंतरी त्याच्या ह्याच्याबरोबर गेलेला आहे. मग आईच्या आणि मग वडिलांच्या लक्षात आलं की आपला हा मुलगा हा संघाच्या सत्याग्रहामध्ये गेलेला आहे. आणि मग त्याची सुरू झाली गडबड सुरू झाली. मग गेलाय म्हणजे काय करणार, तो पुढे काय करणार, कोणालाच काही कल्पना नव्हती. ज्यांनी सत्याग्रह केला अशा सगळ्यांनी एकत्रित संघाची प्रार्थना म्हणायची आणि प्रार्थना म्हटल्याबरोबर त्यांना अटक करायची असं त्यांनी सत्र सुरू केलं होतं. त्याप्रमाणे ते सगळ्यांना पोलीस चौकीमध्ये घेऊन गेले. पोलीस चौकीतून कुठेतरी बाकीच्या बाहेरच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी कुठलेही आता कपडे वगैरे काही नेलेले नव्हते, त्यामुळे तुमच्या घरातले हे असतील त्यांना कपडे वगैरे नेऊन द्या. त्यामुळे आई म्हणाले चल आपण जाऊया. म्हणून आम्ही गेलो, त्या पोलीस चौकीत गेलो, आमच्या बंधूंना भेटलो, त्यांना ते कपडे वगैरे दिले आणि परत आलो. आता पुढे त्यांचं काय होणार हे आम्हाला काही कल्पना नव्हती. पुढे त्यांच्यावर खटला कोर्टामध्ये उभं करावं लागलं आणि नंतर ते याच्यामध्ये गेले. हा तो सत्याग्रहाचा अनुभव पहिल्यांदा तो त्यावेळेला मिळाला. आता ह्या सत्याग्रहात तो गेला कसा याची मला उत्सुक होती. नंतर मी त्याला विचारलं, या आता अलीकडचे केव्हा तरीची गोष्ट आहे, त्याला विचारलं बघ तू सत्याग्रहात कसं गेला, तू रोज शाखेत जात होतो का. तो म्हटला मी मधून जात होतो, पण आमचे एक प्रचारक तिथे होते मधुकरराव बडवे म्हणून, ते माझ्या घरी आले आणि सांगितले की असं झालेलं आहे आणि संघावर बंदी घातलेली आहे, आता शाखा भरता येत नाही, तर त्याच्याविरुद्ध आपण उभे राहायला पाहिजे, ठामपणे उभे राहायला पाहिजे आणि आता आपल्याला सत्याग्रह म्हणून आपण प्रार्थना म्हणायची आणि शाखा सुरू करायची हे त्याने सांगितलं. मग म्हटलं तू तुझ्या मित्रांना बरोबर घे. त्याप्रमाणे आणखी 2-4 आमचे मित्र होते, त्यांना बरोबर घेऊन आम्ही सत्याग्रहात गेलो. म्हटलं किती दिवस तुम्ही होता, तर तो मॅट्रिकला होता त्यावेळेला आणि मॅट्रिकची परीक्षा मार्चमध्ये होती. त्यामुळे म्हटलं फेब्रुवारीपर्यंत आम्हाला त्याने तुरुंगात ठेवलं, सोलापूरला नेलं, तिथे तुरुंगात ठेवलं आणि मला मॅट्रिकची परीक्षा म्हणून जे करणार हे होते त्यांना फक्त तिथे सोडलं. असे त्या सगळे त्यातल्या आठवणी त्यांनी आम्हाला त्यावेळेला नंतर सांगितल्या. असं वातावरण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होतं. परंतु एकूण आता समाजामधलं काय होतं हा वेगळा विषय आहे. संघाची भी फक्त मी तुम्हाला सांगितली. परंतु मला आमच्या घरात वातावरण जे असं होतं त्याच्यामध्ये आमचे वडील जे होते लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्य सावरकर यांचे अनुयायी होते म्हणा, भक्त होते म्हणा, आणि त्यामुळं त्यांचे जे काही विचार होते त्यांना हे असत. मी कुठे गेलो किंवा आमच्या घरातले सगळेजण हे संघामध्ये शाखेत जात असो याचा त्यांना आनंदच होता, येणार काही दुःख नव्हतं. त्यामुळं परंतु हा मुलगा सत्याग्रहात गेला याचंही कुठेतरी शल्य ते हे होतंच. आमची आई जी होती ती कर्मठ, जे पंढरपुरामध्ये आता पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे तिथे कर्मठ असे सगळे जे होते त्याला पूर्वी सनातनी असं म्हणायचे, जे कर्मठपणानं वागत होते. आत्ता सनातनीचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लावला जातो, परंतु त्यावेळेला जे अशा कर्मठपणानं वागत त्यांना त्या सनातनीच्या ह्याच्यामध्ये होती. त्यामुळे घरात शिव अस्पृश्याला घरात घेणं नाही वगैरे वगैरे सगळे चालत असत. त्या काळामध्ये मी जेव्हा शाळेत जात असे
ते आमच्या शाळेमध्ये त्यामध्ये म्युन्सिपाल्टीची शाळा असल्यामुळे सगळ्या जातीचे सगळ्या प्रकारचे कोळी असेल, माळी असेल, वडार असेल, चांभार असेल, अशा सगळ्या जातीचे तिथे विद्यार्थी ते यायचे. त्यामुळे आपण काहीतरी वेगळं काही करतो तसं ना, आपण कोणी ह्या अमक्या जातीचे आहोत याचा आम्हाला कधी बोध झाला नाही किंवा कोणी आम्हाला कधी विचारलं नाही. मी जेव्हा 4थीमध्ये गेलो त्या 4थीमध्ये आम्हाला एक बाबर नावाचे एक शिक्षक आले आणि हे बाबर शिक्षक आम्हाला खूप चांगले शिकवायचे ते. आणि ते वर्षभराच्या याच्यामध्ये 2-4 वेळा ते आम्हाला कुठे इकडे जा तिकडे घेऊन जा आणि काही ना काही नवीन गोष्टी सांगायचे. शास्त्रज्ञ काय असते, विज्ञान काय असतं, अशा प्रकारचे 4थीच्या मुलांनासुद्धा ते विज्ञान कशा प्रकारचं असतं हे सगळं त्यावेळेस सांगायचं आहे. अशा प्रकारचाच एक चांगला शिक्षक आम्हाला मिळालेला होता. आणि ते एके दिवशी आमच्या घराच्या समोर एक दुकान होतं म्हणजे आणि त्या ठिकाणी आमचे वडील आणि मी बसलो होतो. हे शिक्षक एक आमच्या घरावरून चालले. मला पाहिलं, मी त्यांना पाहिल्याबरोबर त्यांच्याबरोबर जाऊन समोर उभे राहिलो. अरे म्हटले, तू इथे राहतोस का? म्हटलं, हो इथे राहतो. मग माझ्या वडिलांशी त्याची मी ओळख करून दिली. वडील म्हणले, हा तुमचा हुशार आहे, त्याला माझ्याकडे शिकवण्याला पाठवा, स्कॉलरशिपच्या शिकवण्याला. म्हटलं ठीक. वडील म्हणाले ठीक आहे. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या घरी, तरी घराचा पत्ता सांगितलं तिथे यावं. घर जेव्हा तिथे पाहायला गेलो तेव्हा लक्षात असं आलं की गावाच्या जुनी पेठ आहे, त्या जुन्या पेठीच्या पलीकडे जी दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीमध्ये कुठे गटारं चाललेली आहेत, झोपड्या आहेत. अशा त्या वस्तीमध्ये एका पत्र्याच्या ह्याच्यामध्ये शेरमध्ये ह्याच्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. आणि तिथे गेलो मी. गटार ओलांडून पलीकडे असं जावं लागतं, रस्तासुद्धा नव्हता तिथे. आणि ते गेल्यानंतर आत मात्र तिथे व्यवस्थित होतं. घरामध्ये सगळं स्वच्छता होती, टेबल खुर्ची होती, आतमध्ये पुस्तकं वगैरे दिसत होती आणि सतरंजी टाकलेली होती आणि तिथे पाणी पिण्याचे स्वच्छ हे करून ठेवलेलं होतं. मला आश्चर्य वाटलं सगळं एकूण ह्याच्यामध्ये स्वच्छता, त्याचा नीटनेटकेपणा, त्यांचा धोतर, कोट, टोपी वगैरे अशा छान व्यवस्थित ह्याच्यामध्ये स्वच्छ पोशाखात ते असायचे. आणि त्यांचं वागणं वगैरे वाचून मला लक्षात आलं की म्हटलं हे दलित वस्तीत राहतात, याचा अर्थ हे बाबर नावाचे हे कोणतरी दलित वगैरे असले पाहिजेत. हे माझ्या लक्षात तोपर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं. परंतु ते आल्यानंतर लक्षात आलं. नंतर मी चौकशी केल्या तर म्हणले हो त्यात ह्याच्यामधले ते आहेत. परंतु त्यांचं एकूण वागणं आणि आमच्याशी बोलणं हे फारच चांगलं असायचं. एके दिवशी मला म्हणाले, आणि आणखी दुसरा एक अशोक चंडोक म्हणून नावाचा एक पंजाबी निर्वासित जे पंढरपुरात आले होते त्यातला एक मुलगा होता. ते त्या दोघांना आपण बोलवून घेतलं आणि सांगितलं, तुम्हाला एक काम सांगतो, आज संध्याकाळी जे सोलापूरहून एक पुण्याहून असे शिक्षणाधिकारी येणार आहेत आणि त्या शिक्षणाधिकाऱ्यांना जाऊन निमंत्रण द्यायचं आणि उद्या त्यांना आपल्या घरी शाळेमध्ये जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी त्यांना बोलवून घ्यायचं. आता हा प्रकार मला नवीन होता. कुणाला तरी कुठेतरी जायचं आणि मोठ्या माणसांना निमंत्रण द्यायचं, हे काय आम्हाला त्या 4थी 5वीच्या मुलांना काही हे फार अवघड होतं. हां, त्यामुळे म्हटलं ठीक आहे, आता गुरुजींनी सांगितलेलं आहे. त्यावेळेला गुरुजी हा शब्द होता. तर मास्टर म्हणत नसत किंवा आता अलीकडे काय म्हणतात, सर म्हणतात. ते सर आहे म्हणत नसत, गुरुजी म्हणत होतं. गुरुजींनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण जाऊया तिथे. मग तेव्हा आम्ही दोघे मिळून ते धर्मशाळेत कुठेतरी उतरले. पंढरपुरात काही हॉटेल वगैरे नव्हते त्या काळात. एका चांगल्या धर्मशाळेत ते उतरले. ते तिथे गेलो आणि त्या आत गेल्यानंतर त्यांच्या खोलीमध्ये शिरलो. ते म्हटलं, कुठून आलात तुम्ही? म्हटलं, बरं असं शाळेतून आलेलं आहे. काय काम आहे? म्हटलं, तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी आलो आहे आणि आम्हाला ते एक पत्र दिलं होतं. ते पत्र दिलं आणि त्याला सांगितलं की उद्या असा असा कार्यक्रम आहे आणि उद्या तुम्ही यायचं शाळेमध्ये. तर त्यांना खूप बरं वाटलं की असे लहान मुलं इथे आलेली आहेत आणि आपल्याला निमंत्रण देत आहेत. अशा प्रकारचा तरी एक प्रयोग आमच्यावर केला होता. एवढंच नाही केलं, त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की ते जेव्हा येतील तेव्हा त्यांचा परिचय करून द्यायचा आणि प्रास्ताविक जे सुरुवातीला 4 वाक्य सांगितले तूच सांगायचं. ते हे मला पहिल्यांदा एका शाळेतल्या अशा कार्यक्रमामध्ये जिथे शिक्षणाधिकारी बसलेले आहेत, शिक्षक बसलेले आहेत, अशांच्या समोर एक 4 वाक्य काय बोलायची ही संधी ही त्याने मला दिली. काय काय बोलायचं हेही सांगितलं आणि त्याप्रमाणे
मी त्याच्याशी बोललो. मला नंतर ते मुलं बाकीचे म्हणाले, अरे तू बोललाच खरं, पण तो सारखा ते टेबलावर चढण्याचा काय प्रयत्न करत होता. अस्वस्थ झालेला होतो, अशा करायची सवय नव्हती, त्यामुळं पाय कुठंतरी हे होतं. तर असे प्रकारचं त्यावेळेस ते झालेलं होतं. पण त्या दिवशी ते एक सवय लागली, एक झालं की आपण सुद्धा सगळ्यांच्या समोर बोलू शकतो, असा एक हे निर्माण झाला. हे बाबर गुरुजी आम्हाला साधारणपणे 4-5 वर्षांनी एकदा त्यांची पुन्हा माझी भेट झाली. ती अशासाठी की मी शाखात आलो होतो, तो शाखेत मुख्य शिक्षक होतो आणि आमचं शिबिर होतं. शिबिरातला एक संस्थक म्हणाला, मला यायचं शिबिराला, पण आमच्या गुरुजींची परवानगी असल्याखेरीज नाही आहे. म्हटलं कुठं आहेत गुरुजी? ते म्हटले आमच्या शाळेत असतात. म्हटलं ठीक आहे, मी येतो. त्यावेळेला मी 9वीमध्ये होतो आणि मी गेलो त्याच्याबरोबर. त्या शाळेमध्ये गेलो, वर्ग चालू होता. तर म्हटलं आपण वर्गात जाऊया. त्यामुळे वर्गात गेलो तर ते आमचे हे जे बाबर गुरुजी आम्हाला तिथे शिकवत होते ते होते. त्यांनी मला पाहिल्याबरोबर ओळखलं. अरे म्हटले तू कसं काय इथे आला? तर मी म्हटलं असं आहे, याला आमचा हा शाखेत येणारा स्वयंसेवक आहे संघाच्या शाखेत आणि त्याचं शिबिर आहे आमचं, या शिबिराला त्याला घेऊन जायचं आहे, तुमची परवानगी पाहिजे त्याला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, म्हटलं ठीक आहे घेऊन जा, त्याच्याकरता विचारायची काही आवश्यकता नव्हती. म्हटलं पण आता त्यांनी सांगितलं त्याची आहे की म्हणून आम्ही आलो. अशी त्यांची भेट झाली. नंतर 1-2दा भेट झाली. परंतु त्या वेळेला आमच्या घरामधलं जे वातावरण आणि बाहेरचं हे वातावरण, शाळेतलं वातावरण, अशा सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीतली जी मुलं आमच्याबरोबर होती, काम करत होती, खेळत होती, शाखेतही आमच्या येत होती, या सगळ्या वेगवेगळ्या जातीतल्या मुलांना आपण काहीतरी वेगळं होतं असं कधी जाणवलं नाही. आणि संघामध्ये जे सांगितलेलं होतं की आपण कुठल्या जातीचे आहोत, कुठल्या ह्याची, याचा कधी आपण विचारच करत नाही. आम्ही कधी कुणाला विचारतही नव्हतो. कधीच आम्हाला असं वाटलं नाही की हा अमक्या जातीचा आहे आणि तो तमक्या जातीचा आहे आणि म्हणून आपल्यावर पाहिजे किंवा नको आहे, असं कधी आम्हाला कधीच जाणवलं नाही. आणि शेवटपर्यंत म्हणजे मोठे होईपर्यंत 18-10 वर्ष आम्ही ज्यांच्याबरोबर काम केलं, त्यांची जात कुठली आहे हे आम्हाला केव्हा तरी एखाद्या वेळेला हे करायचं. ज्या मुलाला मी शिबिरासाठी घेऊन गेलो होतो तो लिंगायत होता, हे मला नंतर केव्हा कळलं. एके दिवशी त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या घरी जेवायला तर कुणीतरी त्याच्या घरातले वारलेलं होतं, मृत्यू झालेला होता. आणि ते मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याकडे लिंगायत समाजामध्ये त्यावेळेला जी प्रथा होती, आजही कदाचित असेल, की त्यांना असं त्या ह्याच्यावर बसवायचं, प्लॅटफॉर्मवर बसवायचं आणि त्याचं जे शरीर आहे, प्रेत आहे, ते असं मांडी घालून बसवायचं आणि पाठी टेकून एखादा हे असतो अशा स्वरूपाचं ते पाहिलं. म्हटलं हे काय आहे, हे मला नवीन होतं, हे कधी पाहिलेलं नव्हतं. तो म्हणलं नाही नाही, आमच्या ह्याच्यामध्ये असंच पद्धत आहे. ही अशी त्याची जात आम्हाला तेव्हा कळली, तोपर्यंत आम्हाला कधी काही कळलेली नव्हती. असं तर संघाचं वातावरण हे होतं, कधीच आम्हाला हे झालेलं नाही. परंतु घरातलं वातावरण जरा थोडंसं वेगळं होतं. 1950 साली साने गुरुजींनी सत्याग्रह केला. तो होता पंढरपूरच्या देवळामध्ये प्रवेश करण्याचा. आणि तो हक्क अस्पृश्यांना किंवा ज्याला दलित म्हणता येतात किंवा ज्याला त्यावेळेला हरिजन असं नाव होतं, असा हरिजनांचा प्रवेश त्या झाला पाहिजे, याकरता तो सत्याग्रह केला. आणि तो सत्याग्रह झाल्यानंतर शेवटी तिथल्या बडव्यांनी सगळ्यांनी मान्य केलं की ठीक आहे, आता तुम्ही सत्याग्रह केल्यात. आणि ते दडपण खूप त्याच्यावर आलं, सगळं समाजाचंच दडपण होतं आणि त्याप्रमाणे ते मान्य केलं. असा तो सगळं झालेला आहे. 50 साली ही गोष्ट झाली. 52 साली आमच्या घरामध्ये लग्न निघालं. आमचे थोरले बंधू दादा ज्या दमामेरदार म्हणून त्यांचं लग्न ठरलं 52 साली. आणि त्या काळामधल्या काळामध्ये काय झालं होतं, जेव्हा अस्पृश्य, दलित किंवा वेगवेगळ्या सगळ्याचे हे देवळामध्ये जायला लागले आणि देवाला ह्याला स्पर्श करून त्याचं दर्शन घ्यायला लागले, तेव्हा पंढरपुरातले जे कर्मठ असे माणसं होते, त्याच्यात भगवान शास्त्री दारुकर म्हणून मोठा विद्वान माणूस होता, गोपाळ शास्त्री गोरे म्हणून तेही असे विद्वान होते, ज्या ह्याच्यामध्ये पोथीला किंवा महाभारताचा वेकायला, भागवताच्या सप्ताहाला अशाला आमची आई नेहमीच जात असे. त्यामुळं घरामध्ये त्यांचं वातावरण तसं होतं. अशा त्यांनी असं हे केलं होतं की हे जेव्हा आता अस्पृश्य ज्या दिवशी आपल्याला हे होतील तेव्हा आम्ही आता देवळात जाणार नाही. आमच्या आईने ते देवळात जाणं बंद केलेलं होतं. आणि त्याच्यात आणखी एक गंमत म्हणजे आज आपल्याला गंमत वाटेल, आश्चर्य वाटेल,
का विश्वासच आपण ठेवणार नाही. ते त्यातले भगवान शास्त्री दारुकर त्यांनी सांगितलं, त्यातले ते जे अध्वर्यू होते ते म्हणले मी आता या मूर्तीतलं देवत्व सगळं काढून घेणार आहे आणि ते एका घागरीमध्ये ठेवणार आहे. आणि त्यांनी त्यांच्या घरामध्ये ती घागर ठेवलेली होती आणि ज्याला असं हे करायचं असेल त्यांनी त्या घागरीचं दर्शन घ्यायचं, अशा प्रकारचा विचार ते मांडले होता या कर्मठ म्हणणे. आणि जेव्हा आमची आई 2 वर्ष त्यामुळं कधी हे गेली नाही 50 सालापासून, देवळातही गेली नाही. एरवी ती नेहमी देवळात जात असे दर्शनाला. तर लग्नाच्या वेळेला पहिली अक्षत ही पंढरपूरच्या देवाला द्यायची असते. त्यामुळे वडील सगळे तयार होऊन निघाले आणि आईला म्हणले चल आता पुष्कळ झाले तुमची हे म्हणल्यानंतर मग वडिलांच्या बरोबर आई पण ह्याला गेली. आमची आई धर्मकार्यामध्ये कर्मठपणानं वागत असली तरी स्वभावानं ती सगळ्यांना मदत करणाऱ्याची तिची पद्धत होती. घरात काम करणारी, भांडं धुणारी मोलकरीण असो, फुलं घेऊन येणारी माळीण असो किंवा रस्ते झाडणारी, आमचे अंगण झाडणारी दलित व्यवसायातील एखादी महिला असो, या सगळ्यांना रोज काही ना काहीतरी द्यायचं. चहा द्यायचा, भाकरी द्यायची, त्यांना जे काही आवश्यकता असेल ते द्यायचं. आणि लग्न कार्याच्या वेळेला त्यांना सगळ्यांना साड्या वगैरे द्यायच्या. अशी तिची अगदी आग्रहाची पद्धत होती आणि या सगळ्यांना ती सांभाळून असे. असं ते वातावरण घरामध्ये हे जे होतं त्या वातावरणामधून आम्ही हे झालो. हळूहळू सगळं वातावरण सगळं बदलत गेलं आणि मला असं वाटतं मी संघाच्या शाखेत कसा गेलो हे पुढे मग आणखी त्यातलं हे परत सांगेन मग. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्, महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते, पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते, प्रभो शक्तिमन हिन्दुराष्ट्राङ्गभूता, प्रभो शक्तिमन हिन्दुराष्ट्राङ्गभूता, इमे सादरं त्वां नमामो वयम्, इमे सादरं त्वां नमामो वयम्, त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्, त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्, शुभामाशिषं देहि तत्पूर्तये, शुभामाशिषं देहि तत्पूर्तये, अजय्याञ्च विश्वस्य देहि शक्तिम्, अजय्याञ्च विश्वस्य देहि शक्तिम्, सुशीलं जगत्येन नम्रं भवेत्, सुशीलं जगत्येन नम्रं भवेत्, श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम्, श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम्, स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्, स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्, समुत्कर्षणिः श्रेयसस्येकमुग्रम्, समुत्कर्षणिः श्रेयसस्येकमुग्रम्, परं साधनं नाम वीरव्रतम्, परं साधनं नाम वीरव्रतम्, तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा, तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा, रदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम्, रदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम्, विजेत्री जनः संहता कार्यशक्तिर्, विजेत्री जनः संहता कार्यशक्तिर्, विधायास्य धर्मस्य संरक्षणार्थं,
क्षणं